नमस्कार मित्रांनो, मी अनामिका. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत अत्यंत शक्तिशाली आणि ऊर्जेने भरलेल्या स्तोत्राचे शिवतांडव स्तोत्र. हे स्तोत्र लिहिलेलं आहे लंकापती रावणाने, जो फक्त राक्षस नव्हता, तर महान शिवभक्त, विद्वान आणि संगीतकारही होता. शिवतांडव स्तोत्र म्हणजे काय? भगवान शंकरांच्या तांडव नृत्याचं रौद्र सौंदर्यपूर्वक रूपांतर आणि वर्णन आहे. शिवची जटा, गंगेचा प्रवाह, चंद्रकोर, भस्म, डमरूचा नाद आणि संपूर्ण सृष्टी हलवून टाकणारे तांडव अत्यंत प्रभावी शब्दात मांडलेलं आहे. स्तोत्राची खासियत: संस्कृत भाषेतील अभूतपूर्व शब्द सौंदर्य, प्रत्येक ओळीत ऊर्जा आणि कंपन, भक्ती आणि अलंकार याचा संग्रह. रावणाची शिवाप्रती संपूर्ण शरणागती. हे स्तोत्र वाचताना किंवा ऐकताना फक्त एक शब्द नाही, तर शिवाचे तांडव डोळ्यासमोर उभे राहते. रावण आणि शिव वेगळं नातं. रावणाने आपला अहंकार बाजूला ठेवून शिवाची म्हणजेच महादेवांची कठोर तपश्चर्या केली आणि त्याचं भक्तीतून हे स्तोत्र जन्माला आलं. म्हणून अहंकारी रावण देखील शिवासमोर नतमस्तक होतो. हीच या स्तोत्राची सर्वात मोठी ताकद आहे. अनुभव: शिवतांडव स्तोत्र मनाला स्थैर्य देते, आत्मविश्वास वाढवते आणि आतली भीती नष्ट करते. विशेषतः जर हे स्तोत्र तालात आणि अर्थ समजून ऐकले तर त्याचा प्रभाव अनेक पटीने मानवी हृदयावर आणि मस्तिष्कावर वाढतो. शिवतांडव स्तोत्र हे फक्त स्तोत्र नाही, ते म्हणजे शिवशक्तीचे अनुभव आहे. जर तुम्ही शिवभक्त असाल, मानसिक शक्ती वाढवायची असेल तर जरूर ऐका शिवतांडव. धन्यवाद.